अतिशय गाजलेलं पण अतिशय कॉन्ट्रोव्हर्शियल असलेलं हे नाटक जे असतात, जे विनर्स असतात ते त्यांचा इतिहास लिहितात आणि त्यांना हव्या त्याच गोष्टी ते लोकांसमोर ठेवतात. ज्यांच्याकडे सत्ता होती, ज्यांच्याकडे खुर्ची होती, त्यांना सोयीस्कर किंवा त्यांच्या बाजूनी असणारा इतिहास लोकांसमोर ठेवला. नथुराम गोडसे हे एकेकाळी स्वतः गांधी भक्त होते आणि पुढे जाऊन त्यांनी इतकं एक टोकाचं पाऊल उचललं. शरददादांनी मांडलेला नथुराम आणि मी याच्यात बराच फरक आहे. कुठल्याही विचारधारेला सपोर्ट करणारं असं नाटक नाही. नथुराम विनायक गोडसे. नमस्कार, मी सौरभ गोखले आणि माझं नवीन नाटक रंगमंचावर नुकतंच आलंय डिसेंबरमध्ये. नाटकाचं नाव आहे मी नथुराम गोडसे बोलतोय आणि अतिशय गाजलेलं पण अतिशय कॉन्ट्रोव्हर्शियल असलेलं हे नाटक प्रदीप दळवींनी ज्याचं लेखन केलं आणि अनेक वर्ष या नाटकाने रंगमंच गाजवला आणि एक मोठा अभिनेता आपल्याला या नाट्यसृष्टीला दिला. ते हे नाटक विनय आपट्यांनी त्या काळात त्याचं दिग्दर्शन केलं होतं आणि उदय धुरत सरांनी ते रंगमंचावर आणलं होतं. त्याचंच आता पुनर्दिग्दर्शन विवेक आपट्यांनी केलंय आणि पुन्हा एकदा उदय धुरत सरांनी आणि माऊली प्रोडक्शननी हे नाटक रंगमंचावर आणलंय आणि त्यातली सर्वात महत्वाची भूमिका नथुराम गोडसेंची भूमिका करायची अपूर्व संधी मला मिळाली आणि आता या नाटकाचे प्रयोग चालू आहेत आणि उत्तम रिस्पॉन्स आहे आणि आता तो उत्तरोत्तर वाढत जाईल असं वाटतंय. नथुराम विनायक गोडसे. गेल्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या शेवटी माझा जन्म झाला. 19 मे 1910. वडील विनायकराव पोस्टात नोकरी करायचे. आईचं नाव लक्ष्मी. तुम्ही कदाचित विष्णूचे अवतार वाचले. ते खरं तर आपण अंदाज बांधणं चुकीचं आहे, पण आम्हाला नंतर ज्या प्रतिक्रिया मिळतात प्रेक्षकांच्या, नंतर लोक येऊन जितक्या एन्थुझियास्टिकली या नाटकावर चर्चा करतात, त्या प्रसंगांवर चर्चा करतात, त्याच्यावरून येणारा प्रेक्षक तरी नथुराम गोडसे काय बोलतोय हे ऐकतोय असं म्हणायला हरकत नाही. अजूनही लोकांना, मला वाटतं फक्त आपल्याकडेच नाही तर जगभरातल्या लोकांना जे हिस्ट्रीचे बफ आहेत त्यांना डेफिनेटली या घटनेबद्दल अजूनही औत्सुक्य आहे की ते का घडलं असावं. आणि कर्मधर्म संयोगाने आता बऱ्याचशा जुन्या ज्या फाईल्सवर बंदी होती किंवा ज्या डिटेल्सवर बंदी होती, ज्या लिखाणावर बंदी होती, त्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू गव्हर्नमेंटकडनं ओपन होत आहेत आणि त्या लोकांच्या समोर येत आहेत. त्यामुळे त्यातली अजून जितकी बारकाई, जितके डिटेल्स लोकांसमोर यायला लागले तसा मला वाटतं लोकांचा ह्यातला इंटरेस्ट वाढत चाललाय आणि त्यातल्या अनेक लोकांना माहीत नसलेल्या गोष्टींची उत्तरं आता लोकांना मिळायला लागली. त्यामुळे डेफिनेटली या नाटकाबद्दल, या विषयाबद्दल अजूनही लोकांमध्ये तितकंच औत्सुक्य आहे. काही वाटायचं असेल ना तर बंदुकीच्या गोळ्या वाटा, शस्त्र वाटा, आणि काही बोलायचं असेल तर युद्ध घोषणा द्या आणि शत्रू तुटून पडा. मग यात खोटं काय लिहिलंयस तू? नव्या अग्रलेखाचं शीर्षक नाही विचारलंस काय? क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. मला वाटतं हे नाटक प्रत्येकाने पाहावं. हे कुठल्याही विचारधारेला सपोर्ट करणारं असं नाटक नाही, तर हे दोन्ही विचारधारा मांडणारं नाटक आहे. गांधींची विचारधारा जी होती आणि त्याचबरोबर नथुराम गोडसेंची विचारधारा जी होती, या दोन्ही विचारधारा ते समोर मांडतं आणि त्यानंतर तुम्हाला काय योग्य वाटतं हे प्रेक्षकांनी ठरवायचंय. आणि कुठेतरी मला वाटतं बरेच वेळा आपल्याकडेच असं नाही, जगभरात हे होतं की जे आपण ज्याला म्हणतो जे असतात, जे विनर्स असतात ते त्यांचा इतिहास लिहितात आणि त्यांना हव्या त्याच गोष्टी ते लोकांसमोर ठेवतात. त्यामुळे आपल्याकडेही मला वाटतं त्या काळात हे घडलेलं आहे की ज्यांच्याकडे सत्ता होती, ज्यांच्याकडे खुर्ची होती, त्यांना सोयीस्कर किंवा त्यांच्या बाजूनी असणारा इतिहास लोकांसमोर ठेवला. आणि अनेक गोष्टी की असंही असू शकतं की तुमच्या एखाद्या मताला लोकांचा विरोध असतो, त्याच्यामुळे तुम्हाला काही विरोध झालेला असतो, पण त्यानंतर तुम्ही जर सत्तेत आलात तर तुम्ही तो विरोध असा या कारणासाठी झाला होता हे लपवून ठेवता, लोकांपर्यंत आणतच नाही. ते कुठेतरी सगळ्या दोन्ही बाजू लोकांसमोर येणं गरजेचं असतं. नाण्याची नेहमी एकच बाजू कळण्यापेक्षाही दोन्ही बाजू कळल्या तर माणसाला निवड करताना पुन्हा सोपं जातं किंवा त्या पुढे काय करायचं याबद्दल डिसिजन्स घेताना चांगलं जातं. त्यामुळे मला वाटतं ती विचारधारा कुठेतरी लपवून ठेवण्यात आली होती किंवा तो झालेला विरोध असेल. कारण जर तुम्ही बघितलं, हिस्टॉरिकली बघितलं, नथुराम गोडसे हे एकेकाळी स्वतः गांधी भक्त होते आणि पुढे जाऊन त्यांनी इतकं एक टोकाचं पाऊल उचललं. का घडलं असेल? इतकी सोपी गोष्ट नाहीये कुठल्याही व्यक्तीची. आपण अगदी मुंगी मारतानाही 10 वेळेला कदाचित विचार करू, पण एखाद्या माणसाची हत्या करणं हे कितक्या टोकाचं पाऊल असतं आणि ते एखाद्या व्यक्तीने का केलं असेल जो स्वतः कधीही या गोष्टींच्या मी म्हणेन सपोर्टमध्ये नव्हता. तर काय घडलं असेल असं? आणि
तो काळ कोणीच पाहिलेला नाही आणि आता त्या काळातली एकही व्यक्ती, मला नाही वाटत आता त्यातल्या अतिशय हाताच्या बोटावर मोडण्या इतक्या काही व्यक्ती कदाचित हयात असतील, पण त्यामुळे त्या सगळ्या घटनांबद्दल संभ्रम खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यासाठी त्या विचारधारा काय होत्या, लोकांचं मत काय होतं, हे आता लोकांसमोर नाटकाच्या रूपाने मांडलं जात आहे. जरी यात थोडा क्रिएटिव्ह अँगल, लिबर्टी जरी असली तरी इतिहासाच्या साधनांचा आधार घेऊन लिहिलेलं हे नाटक आहे. त्यामुळे डेफिनेटली आलेल्या प्रेक्षकाला विचार करायला ते उद्युक्त करतं आणि त्यामुळे काही लोक पुन्हा इतिहासाची पुस्तकं उघडतील, पुन्हा एकदा इतिहासाचा अभ्यास सुरू करतील आणि निदान तेवढं झालं तरी आपल्यासाठी खूप आहे. मी नथुराम विनायक गोडसे. खरं सांगू का, मी याच्याबद्दल म्हणजे याच्या आधीही मी गांधी हत्या आणि मी नावाचं नाटक केलं होतं, जे मोर ऑर लेस याच विषयावर बेस्ड होतं. त्यामुळे माझा या विषयावरचा अभ्यास मी खूप आधी सुरू केलेला होता आणि बरंच वाचन केलं. अनेक लोकांनी लिहिलेलं, गोपाळ गोडसेंनी लिहिलेली सगळी पुस्तकं वाचलीत, अनेक लोकांचे याबद्दलचे पॉडकास्ट ऐकलेत, याबद्दलचं अनेक लोकांनी केलेलं लिखाण बघितलंय, भाषणं असतील म्हणा, काही स्पीचेस असतील किंवा काही अजून गोष्टी असतील. अशा माझा त्यामुळे तो रेफरन्स आणि त्या ऐतिहासिक साधनांचा अभ्यास मी थोडासा केलेला असल्यामुळे मला कुठेतरी नथुरामची मानसिकता कळायला डेफिनेटली उपयोग झाला आणि त्यामुळे मला हे निश्चित कळू शकलं की हे पाऊल उचलण्यामागे कुठेतरी असलेली एक विश्वासघाताची भावना ही मोठ्या प्रमाणावर असावी. कारण त्या काळात अनेक लोक गांधींना सपोर्ट करणारे होते, त्यांच्या बाजूने उभी राहणारी कोट्यावधींची जनता होती. पण कुठेतरी जेव्हा फाळणी झाली, 55 कोटी रुपये पाकिस्तानला देण्याचं ठरलं आणि त्या सगळ्यांमध्ये गांधींचा सहभाग होता, जिथे आधी कदाचित गांधींनी असं म्हणलं होतं की फाळणी झाली तर माझ्या डेड बॉडीवरनं होईल आणि अचानक गांधींनी त्यांचा निर्णय फिरवला. त्यामुळे मला वाटतं कुठेतरी विश्वासघाताची भावना त्यांच्या सर्व फॉलोअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर होती. कदाचित अशी गोष्ट करायला धजावणारी अनेक लोकांच्या मनात कदाचित अशा गोष्टी काहीतरी एरॅटिक आल्याही असतील, पण ही गोष्ट करायचा निर्णय या व्यक्तीने घेतला. पण त्यामागे मला जाणवलेली आणि मला अभ्यासातनं कळलेली भावना ही त्या विश्वासघाताची होती. त्यामुळे कदाचित त्यातनं हे पाऊल उचललं गेलं. त्यांचा अभ्यास त्या बाबतीतला वेगळा आहे, त्यांची मांडणी वेगळ्या पद्धतीची होती. त्यानंतर इतर नटांनी ज्यांनी कोणी ते हे नाटक केलं होतं त्यांची मांडणी वेगळ्या पद्धतीची होती. प्रत्येक नटाची अभ्यासाची पद्धत, मांडणीची पद्धत ही पूर्णपणे वेगळी असते, त्याची देहबोली वेगळी असते, तो आवडतो कसा, त्याची शब्दफेक कशी आहे, प्रत्येक गोष्ट वेगळी असते. त्यामुळे शरददादांनी मांडलेला नथुराम, इतर काही अभिनेत्यांनी मांडलेला नथुराम आणि मी याच्यात बराच फरक आहे. माझा नथुराम मला जो वाटतो तो मोर ऑफ त्याला एक इमोशनल अँगल, इमोशनल ऍस्पेक्ट हा जास्त आहे. जेणेकरून मी म्हणलं तसं की माझ्या अभ्यासातनं मला जे जाणवलं की विश्वासघातातनं घेतलेलं हे पाऊल हा डिसिजन होता. त्यामुळे त्याच्यात कुठेतरी ती एक हर्ट असण्याचं फिलिंग जे असतं ते मी जास्त लोकांसमोर मांडायचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे लोकांसमोर जर त्या काळातल्या वेदना लोकांसमोर मी पोचवू शकलो तर कुठेतरी माझा नथुराम लोकांपर्यंत पोहोचला असं मी समजेन. पण झाला तर या भूमीला पुन्हा एका नथुरामची गरज पडेल, दुसऱ्या नथुरामची. नाटकाच्या निर्मितीची प्रोसिजर म्हणजे आता विवेक सरांनी स्वतः आधीचा जो संच होता ज्याच्यात शरददादा होते, त्या संचाचं जेव्हा काम चाललं होतं, बरेच महिने प्रॅक्टिस चालली होती विनय आपट्यांबरोबर. त्यामुळे त्या प्रोसेसमध्ये विवेक आपटे सर असल्यामुळे त्यांना ही सगळी प्रोसेस चांगली माहीत होती आणि त्यामुळे आम्हाला हे नाटक उभं करताना फारसं कठीण गेलं नाही. त्यांना प्रोसेस माहीत असल्यामुळे कशा पद्धतीने हे हँडल केलं पाहिजे आणि आम्हाला सरांनी जितक्या पद्धतीने गाईड केलं. उदय सरांनी जवळपास 800-850 प्रयोग या नाटकाचे एक निर्माता म्हणून केले असल्यामुळे त्यांचेही इनपुट्स फार आमच्यासाठी महत्वाचे होते. त्यामुळे या दोघांच्याही इनपुट्सवर आम्हाला आमचा अभिनय म्हणा किंवा आमचं क्राफ्टिंग, वर्किंग हे बेस्ड असल्यामुळे आम्हाला त्या मानाने कदाचित त्या आधीच्या संचातल्या लोकांना ते स्क्रॅच पासून उभं करणं कदाचित आम्हाला थोडंसं रेफरन्शियल मटेरियल जास्त होतं, त्यामुळे त्यांना कदाचित ते जास्त अवघड गेलं असेल. पण आम्हाला त्या मानाने ही प्रोसेस ही जास्त सुसह्य होती असं मी म्हणेन. विनय आपटे सरांबद्दल माझं एकच मला खंत आहे खरंच की हे नाटक
जो शरददादांना खरं तर एक गोष्ट मिळाली, जी म्हणजे विनय आपटेंच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी त्यांना मिळाली. विनय आपटे सरांचं काम मी फिल्म्समधनं पाहिलं, नाटकातनं पाहिलं, अनेक ठिकाणी. पण तेव्हा मी त्या कदाचित तेव्हा या क्षेत्रात यायचा निर्णय घेतला नव्हता आणि मी जेव्हा या क्षेत्रात खऱ्या अर्थाने आलो आणि एका मॅच्युरिटी लेव्हलला तुम्हाला पोहोचावं लागतं, जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचे रोल्स ऑफर होतात. तोपर्यंत माझ्या दुर्दैवाने विनय आपटे सर हे या जगातून निघून गेले होते. त्यामुळे मला माझ्या आता खरंच खंत ही आहे की त्यांच्या हाताखाली काम करायला मिळालं नाही. पण कुठेतरी मला वाटतं अजूनही ते या नाटकाच्या प्रोसेसमध्ये आहेत, अशी माझी भावना आहे. प्रेक्षकांना इतकंच सांगेन की आवर्जून हे नाटक बघा. तुम्ही आधीच्या संचातलं बघितलं असेल, पण ह्या संचातलंही निश्चित बघा. आधीच्या संचातला आधीच्या अभिनेत्यांचा एक वेगळा अप्रोच तुम्हाला बघायला मिळाला असेल. या अभिनेत्यांचा एक वेगळा अप्रोच बघा आणि आम्हाला निश्चित सांगा तुम्हाला कसं वाटलं.